रोज रोज तेच तेच जेवण खाऊन जर कंटाळा आला असेल तर मग ही रेसिपी अगदी मस्ट ट्राय ही तुम्ही केलीच पाहिजे. तर ही मी चकलीच्या भाजणीपासून हे थालीपीठ केलेले आहे. चकलीसाठी आपण जे भाजणी करतो त्याचं जे पीठ उरलेलं होतं त्याच्याचपासून मी ही थालीपीठ तयार केलेली आहे. अगदी पौष्टिक आणि एकदम छान लागतात. अगदी तोंडाची चव वाढवणारी आहे, जिभेची चव वाढवणारी आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी चकलीची भाजणी जी आहे ती 2 वाट्या घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही अगदी ज्वारीचं पीठ घातलं ना तरी चालणार आहे. आणि इथे मी मोठा कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि तो बारीक बारीक कट करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर जी आहे ती घालून घेतलेली आहे, अगदी स्वच्छ धुवून. त्यानंतर आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर चवीपुरता इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम छान अगदी आपली ही भाजण्याची थालीपीठ तयार होतात. अगदी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता, खूपच पौष्टिक आहे. आणि इथे हळद घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिखटपणानुसार तिखट देखील घालून घ्यायचं आहे. आता हे तिखट घालून देखील झालेलं आहे माझं. धनेपूड देखील घालून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातलेली आहे. अगदी जर लहान खाणारे नसतील मोठ्यांसाठी तर तुम्ही जास्त देखील घालू शकता. इथे 2 चमचे मी इथे तीळ घालून घेतलेले आहे. तीळ खूप छान लागते, आपल्या दातांखाली येते तेव्हा. तर आता हे सगळं आपल्याला मिश्रण जे आहे अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. याने काय होतं, थालीपीठ अगदी एकदम मस्त आपले खुसखुशीत तयार होतात. तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं सैल आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचे आहे. बघा आता ही भाजणी एकदम आपली तयार झाली आहे. भाजणीचा गोळा देखील आपला हा तयार झालेला आहे. तर यापासूनच आपल्याला थालीपीठ तयार करायचे आहे. आणि अगदीच याला अगदी मुरत वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही. पण तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी 5 ते 10 मिनिटं जरी तुम्ही ठेवलं पुढची तयारी करेपर्यंत तरी चालणार आहे. तर इथे मी एक पोलपाट घेतला आहे व त्यावर एक रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घेतलेला आहे. आपल्याला थालीपीठ करायचे असेल तर मग असा रुमाल जो आहे तो ओला करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे असे पातळ थालीपीठ अगदी पाण्याचा हात लावून लावून अगदी पातळ आपल्याला हे थापून घ्यायचे आहे. एका साईडला मी गॅसवर तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये असे बोटाने छिद्र करून घ्यायचे आहे. म्हणजे का बरं, की यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि त्यामुळे आतपर्यंत आपले हे थालीपीठ अगदी सुंदर शिजणार आहे. पहा आता इथे तवा देखील गरम झालेला आहे. तव्यावर पण अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला तेलाची गरज पडणार आहे. पहा, आणि आता हा रुमाल उचलायचा आहे आणि आपल्याला याच्यावर हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. पहा, आणि आपण हे जे छिद्र तयार केलेले आहेत ना यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल देखील टाकून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे आपल्याला हे आलटून पालटून असं मस्त थालीपीठ अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, आपले खमंग असं थालीपीठ दोन्ही साईडला भाजून तयार झालेलं आहे. पहा, तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. हे चकलीचं भाजणी आहे तर खूप सुंदर, खूप छान लागतं हे. यामध्ये आपण धणे वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे अगदी चविष्ट लागतात हे. तुम्ही हे थालीपीठ अगदी लोणच्या बरोबर खाऊ शकता, मस्त दही बरोबर देखील खाऊ शकता, अगदी ताकाबरोबर देखील खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. तर पहा, अशाच प्रकारे मी हे सगळे थालीपीठ तयार करून घेणार आहे. तर एकदा नक्की सांगा, तुम्हाला जर हे आवडलं असेल तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. दुसऱ्या वेळेस पण अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर इथं अगदी तेल आवडत नसेल, तेल जरी नाही घातलं तरी चालणार आहे. पहा, अशा प्रकारे हे सगळे थालीपीठ आपले तयार झालेले आहे. पहा, हे इथे मी दही घेतलेलं आहे, त्यानंतर मी इथे तळलेली मिरची घेतलेली आहे, सुक्खं जे लोणचं आहे ते घेतलेलं आहे. याच्याबरोबर आपली ही रेसिपी खूप छान लागते आणि तोंडाची चव वाढवणारी आहे, जिभेची चव वाढवणारी आहे. तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हे थालीपीठ तयार करा आणि मला कमेंट करा.